हॅलो गाईज, मी तुमचे सर्वांचे स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आज मी आलो होतो बदनापूरला. आमचे काही डॉक्युमेंट राहिले होते ऍडमिशन साठी देण्यात आला. तर MBA ला ऍडमिशन घेतलेलं आहे बदनापूरला. तर इथं ऍडमिशन साठी आलो होतो. ऍडमिशन कन्फर्मेशन झालेलं आहे, पण डॉक्युमेंट राहिले होते आमचे द्यायचे. तर मी आणि राहुल आला होता. आमच्या डोक्यात लागलं नाही. तर गाईज, हे कॉलेजचा कॅम्पस आहे. इकडं आता नवीन बांधकाम चालू झालेलं आहे MBA साठी. त्याच्यानंतर इकडं काय क्रीडा संकुल, परत हे इकडं फार्मसीच आहे. तर गाईज, फायनली आम्ही पोहोचलो MBA च्या कॅम्पस मध्ये. आणि इथं आल्याच्या नंतर मॅडमच नाही येतो, त्याच्यामुळे आम्हाला डॉक्युमेंटला थोडा वेळ लागणार आहे. तर गाईज, आमचा फर्स्ट राऊंड मध्ये काही नंबर लागला नाही, सेकंड राऊंड मध्ये नंबर लागणार आहे असं म्हणते कॉलेजमध्ये. तर सेकंड राऊंड मध्ये नंबर लागणार आता. तर आम्ही आता निघालोय घरी. कार म्हटलं पावसाचं वातावरण झालेलं, भिजण्याची शक्यता दाट आहे. तर काहीच फायनली मी घरी पोहोचलो. आणि घरी पोहोचल्यानंतर ना खूप दिवस झाले होते, माझी गाडी खूप घाण झालेली होती. तर गाडी वॉशिंगच नव्हती, तर गाडी वॉशिंग करायची. आता मस्त पैकी धुवून काढतो, टाकाटाक करतो. बोर चालू झालं. तर काहीच फायनली झाली गाडी वॉशिंग बरं का. पण मग मोटर चालू केली तर टाकी पण भरली, तर वरतून खूप पाणी वेस्ट चाललं. पण काही नाही, आता पावसाचा सीझन आहे, पाणी वेस्ट पण गेलं चालतं म्हणा. पण आता तर गाईज, काल जो SS शॉपचा व्हिडिओ शूट केला होता त्याची एडिटिंग बाकी आहे. तर आता सगळ्यात पहिले एडिटिंग करतो मस्तपैकी. आता AC पण लावतो घरामध्ये. स्टार्ट हो जाओ बाबू AC. तर गाईज, AC ऑन केली म्हणजे एडिटिंग करण्याची मजाच वेगळी आहे ना. तर आता मी मस्तपैकी 1-2 व्हिडिओ एडिट करतो आणि ते 2-3 दिवसामध्ये पोस्ट करून टाकू. वाटल्यास तर उद्या नाही परवाच करू, कारण की 15 ऑगस्टची ॲड आहे ती. आणि 15 ऑगस्टला आहे ना, तुम्ही iPhone घेऊ शकता ऑफरमध्ये. बेस्ट प्राईज एकदम. ते ॲडमध्ये सांगाल मी तुम्हाला काय ॲड आहे. आणि अँड्रॉइड पण फोन आहे आता. तर या दोन्ही गोष्टीसाठी तुम्ही SS मोबाईलला नक्की भेट द्या. पण त्याआधी तुम्ही माझ्या पेजला जाऊन ती रील पूर्ण बघा, जेणेकरून की तुम्हाला समजेल की काय ऑफर आहे, काय आहे, काही नाही, दुकान कुठं आहे, हे सगळं कळेल तुम्हाला. ठीक आहे. तर गाईज, आता गाडी तर एकदम धुवून धावून एकदम टकाटक झालेली आहे. मी आता म्हणलं कुठतरी बाहेर गावामध्ये फिरायला जाऊन येऊ. थोडा आता संध्याकाळ झाली, इव्हिनिंगला थोडा गावात जाऊन आलं की भारी वाटतं. तर थोडं गावात चक्कर मारून येतो आणि फिरून येतो. गावात आलो म्हणजे मित्राला भेटलंच पाहिजे. तर मग मित्र म्हणल्यावर कोणाकडे जायचं, तर आमच्या बाजूला माझ्या शेजारी जे भैया राहतात, मी त्यांच्याकडे आलो होतो, सचिन भैयाकडे. आहे करा. तर गाईज, गावात तर गेलो, पण गावातून येता येता ना माझा तोच विकास भेटला. आणि मग फॅनचा कॅपॅसिटर खराब झाला होता, कॅपॅसिटर बसवायचं होतं. तर आता भाऊ कॅपॅसिटर बसवले आमचे. पंखा स्पीडच देत नव्हता. आता जोरात हवा देईन मम्मीला. स्वयंपाक करायला बसली मम्मी की नुसतं गरमी होत होती तिला. फायनली पंखा चालू झाला. विकासला पंखा स्टार्ट करून टाकला आमचा. टेक्स्टरचा मम्मी खुश आहे की आता एकदम तिला हवा लागायला त्यामुळं. तर गाईज, विकासला आहे ना चहा पिण्याची लई आदत आहे. चहा म्हणणं म्हणजे ते कोणताच टाइम नाही म्हणत नाही. कधी पण चहा बनवायची का, हो बनवून टाका. तर गाईज, काल तर 12 वाजले ते झोपायला. पण आज आहे ना 11 वाजताच माझं आवरलं सगळं. तर आजच्यासाठी इतकंच. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय.